पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील 30 वर्षीय तरुण 74 जळगाव फाट्यावरील अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातोय। विष्णू बबन मोरे असं मृत तरुणाचे नाव असून बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे। अवैध हातभट्टी अड्ड्यावर विक्री होत असलेली दारू बंद व्हावी यासाठी 74 जळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मोठ्या गाजावाजा करत एकमताने ठराव पास करून गावात विक्री होणाऱ्या दारू विरोधात कंबर कसली होती। परंतु दुसऱ्याच दिवशी बिनमोबाट दारू विक्री सुरू झाली होती। ढाकेफळ येथील तरुण विष्णू बबन मोरे हा काल रात्रीपासून घरातून बाहेर गेला होता, मात्र सकाळी 8 वाजेदरम्यान तो धाब्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याचं दिसून आलं। घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांनी सदरील घटनेची माहिती बिडकीन पोलीस ठाण्यात दिली। बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होताच ढाकेफळचे सरपंच रवींद्र पाटील शिसोदे यांच्यासह महिला आणि पुरुष नागरिकांनी परिसरातील अवैध दारू तात्काळ बंद झाली पाहिजे अशी आग्रही भूमिका घेऊन यासाठी आज सायंकाळी ग्रामसभेचं आयोजन सरपंच रवींद्र पाटील शिसोदे आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन हाती घेण्यात आलंय। सतीश श्रीसुंदर, MCN न्यूज, ढोरकीन।